नमस्कार. आज आपण कापसाहून मऊ आणि लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारे दही वडे घरच्या घरी कसे बनवता येतील ते बघणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. ती मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे अगोदर. इथे आपण भरपूर पाणी घालून डाळ चांगली 2 ते 3 वेळा चोळून धुवून घेऊया. आता ही डाळ फक्त आपण 2 तास भिजत ठेवणार आहोत. आता ही भिजवून घेतलेली डाळ आपण थोडी थोडी करून मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. आणि त्याचबरोबर आपण 2 ते 3 चमचे फक्त पाणी घालून बारीक छान वाटून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपली डाळ वाटून तयार आहे. याच पद्धतीने मी सर्व डाळ बारीक वाटून घेतलेली आहे आणि या भांड्यात मी ती डाळ सर्व काढून घेतली आहे. चवीपुरते मीठ घालून असे एकाच साईडने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी कसे एकाच साईडने मिक्स करून घेत आहे. असं केल्यामुळे आपल्या पिठामध्ये चांगली हवा भरली जाते आणि आपली वडे एकदम मऊ असे तयार होतात. चला तर मग लगेचच वडे करायला घेऊया. इथे मी कढई तापवून तेल गरम करायला ठेवलं आहे आणि इथे आपलं बॅटर सुद्धा एकदम मस्त असं तयार आहे. आपलं बॅटर व्यवस्थित तयार आहे का हे बघण्यासाठी मी इथे एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये असं छोटासा गोळा सोडून बघायचा आहे. जर आपला गोळा पाण्यावर तरंगत असेल तर आपलं बॅटर अगदी बरोबर आहे. इथे आपलं तेल गरम होईपर्यंत आपण दही तयार करून घेणार आहोत. इथे मी 1 वाटी दहीमध्ये आपल्या आवडीनुसार साखर घालून घेणार आहोत. पाव चमचा मीठ घालूया आणि दही छान मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवून देऊयात. आपले वडे तयार होईपर्यंत आपली दही मस्त थंड होईल. आपलं तेल आता एकदम कडक गरम झालेलं आहे. आता आपण मीडियम फ्लेम करून घेऊया आणि लगेचच वडे तळायला घेऊया. मी अशा चमच्याच्या सहाय्याने वडे सोडत आहे. तुम्ही पुढे बघू शकता त्यांना खूप छान आकार येतो आणि मी तुम्हाला हाताने सुद्धा वडे सोडून दाखवत आहे. अशा प्रकारे सर्व वडे आपण तेलात सोडून घेऊ. आपले एका साईडने वडे व्यवस्थित तळून तयार आहेत. आता आपण दुसऱ्या साईडने सुद्धा मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत वडे व्यवस्थित तळून घेऊया. अशाच पद्धतीने सर्व वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आता चला तर मी आता तुम्हाला सर्व वडे काढून दाखवते. तुम्ही बघू शकता ह्या वड्यांमध्ये अजिबात तेल सुद्धा शोषलं जात नाही. चला तर मग आपले सर्व वडे तळून छान तयार झालेले आहेत. आता आपण लगेचच पुढची कृती करायला घेऊया. तुम्ही इथे बघू शकता मी एका भांड्यामध्ये थंड पाणी टाकून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आता हे सर्व तळून घेतलेले वडे घालून घेणार आहोत आणि हे वडे फक्त 5 मिनिटं असेच पाण्यात ठेवणार आहोत. 5 मिनिटानंतर आपण एक एक वडा घेऊन अशा हलक्या हाताने दाबून सर्व पाणी काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपला वडा किती छान तयार आहे. कापसासारखे मऊ आणि लुसलुशीत आपले वडे सर्व तयार आहेत. अशाच पद्धतीने सर्व वडे काढून आपण लगेचच सर्व करायला घेऊया. तुम्ही बघू शकता इथे मी सर्व करण्यासाठी फक्त आपण तयार केलेली दही घालून घेतलेली आहे. काश्मीरी मिरची पावडर भुरभुरली आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिंच गुळाची चटणी आणि हिरवी चटणी सुद्धा घालून घेऊ शकता. कशी वाटली आपली साधी सोपी दही वड्याची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशा साध्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. बाय बाय.